कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज बनवायची अशी झणझणीत सुकट बरं का. सिंपल आणि साधी आणि पटकन होते अशी सुकट अशी घ्यायची. त्याच्यामध्ये निवडून घ्यायची सुकट, खडे वगैरे असते, खाली घाण असते. अशी वरची घ्यायची एका प्लेटीमध्ये आणि खाली ना माती वगैरे असते, ते फेकून द्यायचं. मी असे मोठे 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतलं, हिरवी मिरची 2 आणि कोथिंबीर घेतलेली आहे चिरून. कांदा तुम्ही जास्तही घेऊ शकता, कमीही घेऊ शकता. नाही घातला तरी चालतो. फक्त लाल मिरची आणि त्याच्यामध्ये पण छान होते. सुकट अशी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी ना पाणी निथळून त्याचं घ्यायचं आणि अशी सुट्टी करून ठेवायची बरं का. पण धुवायची कारण माती खूप असते सुकटीला. एक कढई ठेवायची, थोडंच तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये सुकट जे आहे ते अशी परतून घ्यायची बारीक गॅसवर असा तांबूस कलर येईपर्यंत. तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर तुम्ही इथे मीठ आणि लाल मिरची अशी घालायची आणि कडक भाजायची. ती पण खूप छान लागते बिना कांद्याची, काहीच न घालता. पण मी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून करणार आहे. अशी बारीक गॅसवर छान असा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान टेस्ट पण येते. भाजलेली आहे आपली सुकट, ती काढून घ्यायची एका प्लेटीमध्ये. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. खूप तेल वापरायचं नाही. कांदा आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आणि बारीक गॅसवर तांबूस कलर येईपर्यंत कांदा भाजायचा. कच्चा कांदा ठेवायचा नाही, मग सुकटीला चव येत नाही. आणि ना छान तांबूस कलर येईपर्यंत भाजायचा. इथे मीठ घालायचं म्हणजे कांदा जो आहे तो लवकर परतला जातो. कांदा परतल्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो छान असं शिजवून द्यायचं. कांदा आणि टोमॅटो छान शिजवायचं. लगेच इथे सुकट घालायची नाही. मीठ घातलेलंच आहे आपण. त्याच्यामुळे थोडंसं 5-1 मिनटं शिजवून द्यायचं. जे आपले मसाले आहेत त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला घातलेला आहे. हळद वगैरे काही घालायची नसते सुकटीला. एवढेच मसाले घातलेले आहेत मी, बाकी काही घातलेलं नाही. सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. पाण्याचा वगैरे शिंतोडा काहीच द्यायचा नाही. टोमॅटोमुळे थोडं पाणी सुटतंच, त्याच्यामुळे ना पाण्याची गरज पडत नाही आपल्याला इथे. सुकट घालून घ्यायची, सगळं असं मिक्स करून घ्यायचं. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस ठेवायचा नाही. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान परतून झाल्यावर कोथिंबीर जी आहे ती घालून घ्यायची. तुम्ही ह्याच्यामध्ये ना वांगं, बटाटा घातला तरी खूप छान टेस्ट येते, तुम्हाला आवडत असेल तर. मीठ घालून घ्यायचं. मीठ थोडंसं बेतानेच घालायचं कारण आपण आधीही घातलेलं आहे कांद्याला. त्याच्यामुळं मीठ जे आहे थोडंच घालायचं. मी इथे कच्ची कैरी जी आहे ना ती खिसून घातली होती. जी पण टेस्ट खूप छान येते आणि 5 मिनटं झाकण ठेवायचं. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. आपली सुकट ही तयार झालेली आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.